नमस्कार. मी सौ शुभदा फणसे, नॉर्थ कॅरोलिना अमेरिकेच्या केरी गावातून तुम्हा सर्वांशी संवाद साधत आहे. आज आपण प्रबोध स्तरावरचा जो 5वा स्वाध्याय आहे त्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. 5वा स्वाध्याय. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना, सगळे अभ्यासार्थी, समीक्षक आणि साधक सर्वांना मी वंदन करते आणि सर्वांना 2025च्या दिवाळीच्या शुभेच्छा देते. आज भाऊबीजेचा दिवस आहे. आपण सर्व दिवाळी अजूनही या दिवाळीच्या सणाच्या आनंदामध्येच आहोत. त्यातच हा थोडा अभ्यास पण आपण करूया. सर्वप्रथम वंदन समर्थ रामदासांना. ते आपले सद्गुरू आहेत. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ अंतरात्म्याला मी वंदन करते आणि आजच्या आपल्या अभ्यास विषयाकडे आता आपण वळूया. दासबोध प्रबोध स्तरावरचे स्वाध्याय आपण पाहत आहोत आणि त्याचा अभ्यास करीत आहोत. पहिला जो प्रबोध स्तर जो आहे त्यातला पहिला जो होता त्याच्यात ग्रंथारंभ लक्षण दिलं होतं, तर ते तुम्हाला सुरुवातीला पण अगदी प्रवेश स्तरावर पण सांगितलं होतं. पण आत्ता ह्या वेळेला आपल्याला त्याच्या जोडीने त्यांनी विमल ब्रह्म निरूपण जे 20व्या दशकामधलं आहे ते सांगितलं. म्हणजे ही काय खूण आहे की आता ते आपल्याला प्रपंचाकडून हळूहळू मुख्य देव जो परब्रह्म त्याच्याकडे ते आपल्याला घेऊन जात आहेत. म्हणजे थोडी थोडी आध्यात्मिक आणि पारमार्थिक रहस्य आता ते आपल्याला या स्तरावरती सांगणार आहेत. परंतु त्यांची काय अपेक्षा आहे की आध्यात्मिक सगळी शक्ती चांगली मिळवून मन आपलं मनमोकळं असं करून आणि सगळ्या जगाकडे पाहण्याची दृष्टी स्वच्छ करून आपण आता काय केलं पाहिजे, तर राष्ट्रासाठी, देशासाठी आणि आपल्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच ब्रह्मनिरूपण सांगितल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्याला महंतांना जी शिकवण देतात त्यातलं निस्पृह लक्षण की महंत लक्षण सांगितलं. मग महंत कसा असला पाहिजे, निस्पृह आणि चतुर. म्हणून स्वाध्याय 2 आणि 3 मध्ये निस्पृह लक्षण आणि चातुर्य लक्षण आपल्याला सांगितलं. त्याच्या पुढे आता आपण 4थ्या स्वाध्यायाकडे आलो. तर ते 4था स्वाध्याय आहे श्रवण निरूपण. आणि तो श्रवण निरूपणाचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये केवढी खबरदारी घ्यावी लागते आणि कशी दक्षता घ्यावी लागते. त्याच्या कोटी गुणांनी आपल्याला पारमार्थिक रहस्य समजून घेताना जास्त दक्ष राहिलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. असं आपल्याला श्रवण निरूपणाचा जो स्वाध्याय 4 आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे सांगितलं. म्हणजेच ती काय होतं, सुतोवाच होतं की आता आपल्याला ते आध्यात्मिक रहस्यांकडे घेऊन जात आहेत. का बरं, तर जो महंत आहे की किंवा जो समाजात काम करणारा आहे, जो लोकनेता आहे, जो आमदार असेल, जो खासदार असेल आणि जो नगरसेवक असेल की जे समाजामध्ये नेतृत्व करतात, समाजाला चांगल्या मार्गाने त्यांना घेऊन जायचं असतं, तर त्याच्याकडे स्वतःकडे आध्यात्मिक शक्ती असली पाहिजे आणि सर्व समाजाकडे समभावाने बघण्याची दृष्टी त्याच्याकडे असली पाहिजे. समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे आणि तो एकोपा म्हणून तर त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि अवघा हल्लकल्लोळ करावा आणि मराठा की तुका मिळवावा अशा घोषणा समर्थ रामदासांनी दिल्या. त्याचं कारण तेच आहे की सगळा समाज ज्या वेळेला आपण एकत्र राहतो,
त्यावेळेला अनिष्ट प्रवृत्ती ज्या असतात, ज्या समाजामध्ये बोकाळत असतात, त्यांना आपण पायबंद करू शकतो. आणि त्यासाठी आधी हा जो समाजातला नेता आहे, की जो समाजात काम करतो, तो कसा असला पाहिजे, त्याची दृष्टी आध्यात्मिक असली पाहिजे. खरा देव कोण हे त्याला माहीत असलं पाहिजे आणि तो देव प्रत्येक माणसामध्ये आहे हे त्याला चांगल्या रीतीने समजलं पाहिजे. आणि तेच आता आजच्या आपल्या स्वाध्याय 5 मध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. असा जो महंत असेल तोच व्यवस्थितपणे समाजाला मार्गदर्शन करतो. नाहीतर होतं काय, स्वार्थासाठी ज्या वेळेला नेते कामं करतात त्यावेळेला काय होतं ते आपल्याला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. 2014 पासून आता पुढे निस्पृह आणि निरपेक्ष आणि निरलस असं समाजाचं काम सुरू झाल्याबरोबर भारताची कशी प्रगती होत आहे तेही आपण पाहत आहोत. आणि म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटेल की म्हणजे माझ्यासारखी एक सामान्य गृहिणी आहे, मी कुठे समाजामध्ये जाणारे आणि काय काम करणारे. पण नाही, आपली जी माहेर आहे, आपलं जे सासर आहे, आपल्या नंतर मुलांची जर लग्न झाली तर त्यांच्यामुळे काही घरं आपल्या घराशी जोडली जातात. तर हा जो एवढा मोठा परिवार आपला वाढतो हा सुद्धा समाजच आहे. आणि त्या समाजासाठी आपण कामच करत असतो. जरी आपण गृहिणी असलो तरी आपण कुठे ना कुठेतरी समाजासाठी काम करत असतो. नागरिकांचं काय कर्तव्य आहे हे आपल्याला एरवी सुद्धा आपल्या शेजारपाजारी सगळ्यांना सांगावं लागतं. आणि हे सांगण्यासाठी आपल्याकडे जी आध्यात्मिक दृष्टी असली पाहिजे ते मिळावी आम्हाला. म्हणून आज हा जो स्वाध्याय 5वा आहे तो समर्थ आपल्याला सांगत आहे. तर आता ह्या अध्याय जो 5 आहे याच्यासाठी आपल्याला किती समासांचा अभ्यास करायचा आहे, तर 3 समास आहेत. कोणते आहेत, तर दशक 16 समास 9 नाना उपासना निरूपण. दशक 16 समास 10 गुणभूत निरूपण. म्हणजे नाना उपासना निरूपण हा आपल्या अनुभवातल्या गोष्टींकडून समर्थ कुठे जात आहेत, गुणभूत निरूपणाकडे जात आहेत. म्हणजे आता अध्यात्माकडे चालले आणि मग ते अध्यात्म आपल्याला चांगल्या रीतीने समजावं म्हणून तिसरा जो समास आहे तो दशक 17 समास 5 हा अजपाजप निरूपण आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला देवापर्यंत पोचायचं आहे आणि देवाचं सहाय्य मागायचं आहे, मी जे काम करते त्याच्यात मला आपलं सहाय्य हवं असं आपल्याला मागायचं आहे, त्यावेळेला त्या देवाची साधना करावी लागते. तेव्हा देव आपल्याला सहाय्यभूत होतो. आणि म्हणून ती साधना कशी करायची हे आपल्याला दशक 17 समास 5 मध्ये सांगितलेले. म्हणजेच काय केलेलं आहे की या 3 समासांमधून आत्मज्ञानाच्या विचाराकडे त्यांनी आपल्याला घेऊन जायला सुरुवात केलेली आहे. नाना देवतांच्या उपासना लोक करतात ते आपण बघतो. आणि ती जी उपासना आहे ती एकमेव एका त्या निर्गुण निराकार परमेश्वरालाच पावते असा जो विचार आपल्याकडे आहे तोच विचार ते आपल्याला या 3ही समासांमधून सांगत आहेत. आणि हे जर का आपल्याला कळलं तर त्याच्यातून आपली सहिष्णु वृत्ती बाणते अंगामध्ये. समर्थांचं दैवत कुठलं आहे, श्रीराम. आता श्रीरामाने जे समाजात काम केलं, भारतामध्ये केलं, दंडकारण्यात केलं आणि श्रीलंकेतही केलं ते आपल्याला रामायणातून आपल्याला माहिती झालेलं आहे. पण तो जो श्रीराम आहे हा मनुष्यांमधला श्रीराम आहे. पण त्याच्या ठाई जे देवत्व वसत होतं ते देवत्व खरं म्हणजे वस्तुतः प्रत्येक माणसाजवळ आहे. आणि त्या माणसाला माहीत नसतं की माझ्यामध्ये पण ते देवत्व आहे. पण श्रीरामांना माहीत होतं. आणि माहीत होतं म्हणून त्यांनी सगळ्या समाजाला एक फार मोठा राजा कसा असला पाहिजे ह्याचा खूप मोठा आदर्श घालून दिला. त्यांच्याकडे एवढे गुण होते आणि ते गुण बघितले की मग समर्थ आपल्याला असं सांगतात, दास म्हणे रघुनाथाचा एक तरी गुण घ्यावा असं आपल्याला सांगतात. का तर नेते जे असतात समाजामध्ये काम करणारे त्या नेत्यांकडे जर हे असे रामाचे गुण असतील तर तो सगळा समाज एका चांगल्या मार्गाने जातो, निकोप होतो आणि वसुधैव कुटुंबकम अशी त्याची वृत्ती होते. आणि मग हळूहळू जगातले जे सगळे देश आहेत ना
ते बघायला लागतात, की अरे ह्यांनी एवढ्या 10 वर्षात एवढी कशी प्रगती केली, मग आम्हाला पण तशी केली पाहिजे. मग ते आपल्याकडे मदतीचा हात मागतात. हे आता भारत देशाच्या स्तरावरचं झालं. पण तुम्ही आम्ही सामान्य स्तरावर काम करणार आहोत. सामान्य स्तरावर सुद्धा अगदी असंच होतं. विचारतात, की तुम्हाला हे सगळं कुठून ज्ञान मिळालं? मग आम्ही सांगतो, की आम्ही दासबोधामध्ये हा अभ्यास केलेला आहे. तुम्ही सुद्धा दासबोधाचा अभ्यास करा, असं आपण सांगतो. सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का? मनुष्य हा अतिशय बहिर्मुख झालेला आहे आणि बहिर्मुख झाल्यामुळे आपल्या अंतरातच असलेला जो अंतरात्मा आहे, जो देव आहे, तो आम्हाला सापडत नाही. आणि मग तो सापडायला आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख होण्यासाठी हा जो दशक 17 आणि समास 5 आहे, तो विशेष करून समर्थांनी आपल्याला सांगितलाय. आता आपण सुरुवातीला काय करूया, की तीनही समासांची थोडक्यात, कारण प्रत्येक ओवी गणिक आपण गेलो ना तर एका तासामध्ये हा अभ्यास होऊ शकणार नाही. आणि म्हणून तीनही समासांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते आणि मग पुढच्या काही थोड्या भागामध्ये प्रश्नांची उत्तरांमध्ये काय अपेक्षित आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला काय अभ्यास केला पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन. आता बघा, पहिला जो समास आहे दशक 16 समास 9, त्याच्यामध्ये श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला, की जगामध्ये पुष्कळ प्रकारचे लोक आहेत आणि त्यांचे खूप देव असतात. आपल्या आपल्या देवांचा ते अभ्यास पूजा करतात, उपासना करतात आणि प्रत्येकाला काय वाटतं, माझाच देव सर्वश्रेष्ठ आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून समर्थांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दशक 16 आणि समास 9 नाना उपासना निरूपण हा समास सांगितलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आपापल्या दैवताची स्तुती करणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि तो स्वाभाविक आहे, त्याच्यात काही चूक नाही आहे. पण त्याला कारण त्याला एक कळायला पाहिजे. आपण कसं म्हणतो नेहमी, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. मग अशा रीतीने कोणत्याही देवाची तुम्ही उपासना करा, तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने करा, पण तरी शेवटी तो नमस्कार आणि ती पूजा आणि ती उपासना त्या एकमेव जे परब्रह्म आहे, की जे निर्गुण आणि निराकार आहे, त्याच्यापर्यंतच ती पोचणार आहे. आणि हा कसा आहे देव, एकमेव देव आहे, त्याला आपण जरी निर्गुण निराकार म्हणत असलो तरी तो तुमच्या आमच्यासारख्यांच्या प्रत्येक माणसामध्ये आहे. नवे नवे 84 लक्ष योनीमधले जे अनेक जीव आहेत, किडे मुंग्यांपासून मोठ्या मोठ्या हत्तीसारख्या प्राण्यांपर्यंत, त्यांच्यातही तोच देव आहे. त्यांची त्यांची शरीरं तो चालवतोय, त्यांना देहरक्षणाचं ज्ञान तोच देतोय आणि माणसामध्ये तर तो आहेच आहे. आणि म्हणून आपण जे कोणाच्याही भजन आणि पूजन करतो, तर आपल्या प्रत्येकाकडे वेगळे वेगळे गुण आहेत आणि हे जे वेगळे वेगळे गुण आहेत ते त्या परब्रह्माचं जे आपल्याकडे अंश आलेलं आहे, त्या अंशामुळे आपल्याकडे ते गुण आलेले आहेत. आणि मग आपण जी उपासना करतो ती त्या एका देवालाच कशी पोचते हे सांगण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, उदाहरण काय दिलं, की आपण झाडाला पाणी घालतो की नाही. आता झाडाला पाणी घातल्यानंतर जर छोटं रोप असेल तर आपण मुळाशीच पाणी घालू. पण जर का उंच झालेलं माझ्या उंचीचं असं झाड असेल तर मग त्याला पाणी ते कसं पोचतं, मी तर मुळाशी पाणी घालते, मग ते त्याला वरपर्यंत कसं पोचतं, तर ते त्या असंच आहे. हीच पद्धत आहे, की मुख्य देवाला जर का ते पोचलं तर ते सर्वांच्यापर्यंत पोचतं. पण मग नारळासारखं अति उंच झाड आहे, त्याला कसं पाणी घालणार, नाही का? मग आपण काय करतो, शेंड्यावरून पाणी घालतो, पण ते खाली मुळाकडे जातं आणि मग मुळाकडून ते पुन्हा सगळ्या शेंड्यापर्यंत पोचतं. म्हणून नारळासारखी जी किंवा मोठी मोठी उंच जी झाडं आहेत त्यांना खाली जमिनीतून वरपर्यंत पाणी पोचतं. म्हणजेच त्यांनी काय सांगितलेलं आहे, की ते मुळाकडे जाते. झाडाच्या शेंड्यावर जरी पाणी पडलं तरी ते मुळाकडे जातं. त्याप्रमाणे आपण कुठल्याही देवाला नमस्कार केला आणि कुठल्याही देवाची उपासना केली तरी ती सुद्धा त्या मूळ जो देव आहे, मुख्य देव आहे, त्याच्यापर्यंतच पोचत असते. आणि
अशी जी पूजा आहे त्याला सगुण पूजा असं म्हणतात. कारण आपल्याला तो दिसत असतो देव, पण तो जो निर्गुण निराकार देव आहे ना, परब्रह्म, तो आपल्याला दिसत नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, अशा ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. सिंहासनावर बसलेला जो राजा आहे तो खरा राजा, आणि एखादा जो सेवक असेल त्याचं पण नाव राजा असेल, पण म्हणून त्याला आपण राजा म्हणून हाक मारली तरी तो खरा राजा असतो का? नाही. त्याप्रमाणे मुख्य देव जो आहे तो, आणि इतर इतके सगळे देव आहेत, हे नाना उपासना ज्यांच्या करतो ते, त्यातला आपल्याला फरक समजला पाहिजे. आणि म्हणून काय या जगामध्ये सगुण म्हणजे आकारात असलेले देव, मूर्तींमध्ये असलेले देव, म्हणून आकारात असलेली आम्ही माणसं, यांच्यामध्ये आपल्याला प्रत्येकात ते ईश्वरत्व आहेच आहे. पण ते सगुण आणि निर्गुण कसं आहे, एकत्र कालवलेलं आहे. आणि म्हणून त्याचा नीट विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. आणि म्हणून हा सूक्ष्म विचार अध्यात्मामध्ये करावा लागतो. खरं खोटं, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता आपण ज्या वेळेला प्रश्नाचं उत्तर बघू त्यावेळेला आपण थोड्या ओव्या पण बघणारच आहोत. पण आता आपण 16-10 हा समास थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. 16-10 काय आहे? गुणभूत निरूपण आहे. आता गुणभूत निरूपण म्हणजे काय? भूत कोणती आहेत? तर पंचमहाभूत आहेत, हो की नाही? तर ही पंचमहाभूत आहेत, ती आपल्याला सगळीकडे दिसतात. कोणती आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी तुम्हाला माहिती आहे, आपण पृथ्वीवर राहतो. आप म्हणजे पाणी. तुम्हाला माहिती आहे की या पाण्याचे किती समुद्र आहेत? 7 समुद्र. म्हणजे जवळजवळ पृथ्वीचा 3/4 भाग ह्या पाण्याने व्यापलेला आहे, आणि बाकी 1/4 ही जमीन आहे. तर पृथ्वी झाली, आप झाला, तेज म्हणजे अग्नी. तर अग्नी किती ठिकाणी आहे? अग्नी तुमच्या माझ्यात पण आहे, जठराग्नी म्हणतो, हो की नाही? किंवा आपल्या शरीराचं तापमान हे कायम राखण्याचं काम आपल्या शरीरामध्ये जे तेज आहे त्या तेजामुळे घडतं. आपल्या डोळ्यात तेज आहे, आपल्या वाणीमध्ये तेज आहे, आणि असं ह्या जगामध्ये तर तेज आहे. अग्नी आपण बघतो, यज्ञाचं जे महत्त्व आहे ते त्या अग्नीच्या पूजेसाठीच यज्ञाचं महत्त्व आहे. मग हल्ली अग्निहोत्र करतात सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळे पर्यावरण शुद्ध राहतं. तसं तेज आहे. आणि वायू, वारा. वारा जर पडला की आपण किती अस्वस्थ होतो, आणि विशेष करून उन्हाळा असला आणि अशा वेळेला जर का वारा पडला तर आपण किती अस्वस्थ होतो. त्यामुळे वारा आपल्याला माहिती आहे, आणि आकाश पण आपल्या परिचयाचं आहे. तर ही जी पंचमहाभूत आहे ही संपूर्ण सृष्टीमध्ये आहेत. ही सृष्टीमध्ये सगळीकडे आहेत, आणि माणसामध्ये त्याच्या शरीरात सुद्धा आहेत. ह्या पंचमहाभूतांनीच आपलं हे शरीर बनलेलं आहे. मग आता त्याशिवाय 3 गुण आहेत. 3 गुण कोणते आहेत? सत्व, रज, तम. आपण अभ्यास केलेला आहे ना, दुसरा जो परिचय स्तराचा अभ्यास आपण केला त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 गुणांचा आपण अभ्यास केला. ते 3 गुणही माणसांमध्ये असतात. कोणात सत्वगुण जास्त असतो, कोणामध्ये तमोगुण जास्त असतो, आहे ना? म्हणून मग जे संघर्ष, झगडे होताना दिसतात ते त्यामुळे. आणि काही जास्तीत जास्त लोकांमध्ये रजोगुण असतो, कारण ते कामं करत असतात, आणि कामं करताना रजोगुणाचा खूप उपयोग होत असतो. असे हे 3 गुण. आता हे जे काय आहे ना, 5वं भूत म्हणजे आकाश. त्या आकाशाला समर्थांनी अंतरात्मा असं हे 5वं भूत म्हटलेलं आहे. आणि हा जो दशक 16 समास 10 आहे त्याच्यामध्ये ते जे 5वं भूत आहे त्याचा त्यांनी अंतरात्मा म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि ह्या सगळे जे ह्याच्यामध्ये 5ही भूत जरी असली ना, तरी एक जरी कमी असलं तरी त्याच्यामुळे दुसरा त्याची उणीव भरून काढतात. आणि अशा रीतीने हा सजीव असा आपला हा देह तयार झालेला आहे, आणि पंचमहाभूतांचा काला हा आपल्या देहातच आहे. आणि असा तो असल्यामुळे सगळे पंचमहाभूते आणि त्रिगुण सगळे आपल्या देहात असल्यामुळे आपल्याला ते निवडायचं कसं हे आपल्याला कळत नाही. हे जरा कठीण आहे. आणि कठीण आहे म्हणून काही गोष्टी समर्थांनी इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि समर्थ काय म्हणतात?
आपण जर शास्त्रांचा अभ्यास करायला लागलो तर प्रत्येक शास्त्रामध्ये वेगळे वेगळे सिद्धांत सांगितलेले असतात आणि म्हणून मग आपला एकच असा निश्चय होत नाही. हे असं सांगतात, ते तसं सांगतात, आहे ना. शास्त्र किती आहेत? 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्रांमध्ये वेगळं वेगळं काय काय सांगितलेलं आहे. मग आपला तो निश्चय होत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्या सगळ्या शास्त्रांचा मिळून अर्क काढून दासबोधाचा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिला आणि याच्यात त्यांनी जे जे सांगितलंय ते निश्चयपूर्वक सांगितलंय. ग्रंथारंभ लक्षणाचं तुम्ही काढून बघा, त्यामध्ये त्यांनी सांगतात, समर्थांनी सांगितलंय, मी निश्चयपूर्वक सांगितलंय, हे असं असेल, हे असं असावं, हे असू शकेल, असे शब्द नाही वापरलेले. दासबोधामध्ये त्यांनी शब्द वापरताना जे जे काय सांगितलंय ते अतिशय निश्चयात्मक अशा रीतीने सांगितलंय. कारण आपण जर का ही सगळी शास्त्र वाचायला गेलो तर प्रत्येकात वेगळं वेगळं सांगितलं तर आपला जरा गोंधळच होतो. हे बरोबर का ते होतं बरोबर, आपला एकच असा निश्चय होत नाही. आणि म्हणून ते काय सांगतायत? अंतरात्म्याबद्दल सांगतायत. भगवंताचे गुण अगाध आहेत आणि एकटा अंतरात्मा ह्या सगळ्या विश्वाचं संचलन करतो, पालन करतो आणि त्याच्या वाचून तो माझ्या आतमध्ये आहे, तोच बोलतोय. मला असं वाटत असतं की मी शुभदा बोलते, पण मी शुभदा नाही बोलत आहे, तो अंतरात्मा बोलत असतो. समर्थ रामदासांच्या रूपाने तो आहेच. कारण ते अभ्यास करत करत आत्तापर्यंत मी आले आणि समर्थांनी दिलेले हे विचार आज मी तुम्हाला सांगते. त्यामुळे समर्थच हे सगळे विचार तुम्हाला सांगत आहेत. तर आता हा जो आतमध्ये असलेला अंतरात्मा आहे म्हणजे त्या जिवंतपणाची खूण आहे आणि ही जिवंतपणाची खूण तो आत असल्यामुळेच आहे. आणि ज्या क्षणी तो नसेल या देहामध्ये त्या क्षणी त्या देहाचं काय होतं? फक्त प्रेत होतं. आणि मग माणसावर कितीही प्रेम असलं त्या, पण जर त्याच्यातला तो आत्मा, अंतरात्मा निघून गेलेला असला तर त्या देहावर कोणी प्रेम करतं का? कितीही सुंदर असली पत्नी, अतिशय लावण्यवती, पण ते प्रेत होऊन पडले. आता त्या प्रेताला कोण आलिंगन द्यायला जाईल का? असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जी जिवंत आहे तिच्याबद्दल ओढ आहे आपल्याला, जी मरून पडली तिच्याबद्दल काय ओढ आहे? तर मग जिवंतपणाचं लक्षण काय आहे? तर अंतरात्मा असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि जर अंतरात्मा नाही म्हणजे मरण, हे जर आपल्याला नीट समजलं पाहिजे. माणसाचा विवेक सुद्धा त्या अंतरात्म्यामुळेच घडत असतो आणि म्हणून माणसानं काय केलं पाहिजे? त्या अंतरात्मारूपी जो जगदीश आहे त्या जगदीशाची उपासना केली पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. आणि उपासना जर का उत्तम आपली झाली तर मग ते अंतरात्म्याला ते विचार आपोआप कळतात. आज मी तुम्हाला सांगते, थोडंसं तुम्हाला कळेल, खूप कळेल असं नाही, पण ज्या वेळेला तुम्ही ते वाचाल स्वतः तेव्हा तुम्हाला ते जास्त कळेल. कारण तो अंतरात्मा तुम्हाला सांगत असतो. आज मी निमित्त झालेली आहे तुम्हाला हे सगळं सांगायला. तर हे तुम्ही माझ्याकडनं थोडंसं घ्याल आणि मग स्वतः त्यावरती जेव्हा विचार कराल तेव्हा तो तुमचा जो अंतरात्मा आहे तुमच्या आतमध्ये बसलेला, तो तुम्हाला तो असं उलगडवून दाखवेल, असं करतो तो. आणि म्हणून उपासनेचा खूप मोठा आधार असतो. भजन, साधन आणि अभ्यास ह्या मार्गानेच अध्यात्म आणि परमार्थ, अध्यात्म कळतं आणि परमार्थ साध्य होतं, असं ह्या दुसऱ्या गुणभूत निरूपणामध्ये त्यांनी आपल्याला अंतरात्म्याविषयी सांगितलेलं आहे. आणि आज बघा कशा रीतीने हळूहळू ते आपल्याला पारमार्थिक रहस्यांकडे घेऊन जात आहेत. आता हे जर का भजन, साधना आणि अभ्यास करायचा तर मग काय साधना करायला पाहिजे? ते दशक 17 आणि समास 5 मध्ये त्यांनी सांगितलंय. त्याचं नाव काय आहे? अजपा जप निरूपण. आता जप म्हणजे नामस्मरण. तुम्हाला माहिती आहे की आपण नामस्मरण करतो. कोणी श्रीराम जय राम जय जय राम, कोणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कोणी कोणी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाचे जप वेगळे आहेत आणि कुठलाही जप करा, कुठलंही नाम घ्या. समर्थ रामदास काय म्हणतात? नाम कुठलंही घ्या पण नाम घ्या. नाम घेतल्यामुळे काय होतं? मन जे भरकटत असतं ना सगळीकडे, ते भरकटायचं बंद होतं आणि एका जागी ते स्थिर होतं. पण आज हा जो दशक 17 आणि समास 5 आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जी सांगितलेली साधना आहे ती सर्वात उत्तम अशी साधना आहे आणि तिला काय म्हटलंय? अजपा जप.
म्हणजे आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो, नाम घेतो, तो जप हा आपण करायचा असतो. आपण. पण अजपा जप म्हणजे तो आतल्या आत आपोआप चालू असतो आणि तो कसा चालतो म्हणजे आपण नाही केला तरी तो असतो. पण आज आपल्याला त्याची जाणीव नाहीये आणि ती समर्थांनी आपल्याला या समासामध्ये ती सांगितलेली आहे. समर्थ काय म्हणतात बघा, वेद उपदेश दे, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, तंत्र, बौद्ध दर्शन अशा प्रत्येक शास्त्राने अजपाजप ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे प्रत्येक शास्त्राने. आणि जप म्हणजे मंत्र आणि तो मनात म्हणतात किंवा मोठ्याने सुद्धा म्हणतात आणि तो जप आपोआप चालतो. जो आपोआप चालतो, मुद्दाम करावा नाही लागत, त्याला अजप असं म्हणतात आणि त्याला गायत्री असं सुद्धा म्हणतात. अजपाम नाम गायत्रीम जीवो जपती सदा. प्रत्येक जीवाचं ही गायत्री हा अजप चालूच असतो. तुमच्यातही चालू आहे, पण तुम्हाला आणि मला आत्तापर्यंतची जाणीव नव्हती, पण आज आपण आता ते समजून घेतोय की हा अजपाजप माझ्यामध्ये कसा चालू राहणार आहे किंवा कसा चालू असतो ते त्याने आपल्याला आता सांगितलेलं आहे. तर ती गायत्री जी असते ती स्त्रीलिंगी असते म्हणून तिला अजपा असं म्हणतात. अजपा आणि तिचा जप आतमध्ये सतत चाललेला असतो आणि या जपाला दुसरं नाव काय आहे? हंसहा किंवा हंसो, सोहम हंसा असं म्हणतात, कळलं का? किंवा ते आपण बघतो ना रामकृष्ण परमहंस, त्यांना परमहंस अशी पदवी का आहे? कारण ते त्या त्या अत्युच्च पदवीला पोचलेले आहेत. सोहम, तो परमेश्वर, तोच मी आहे, हे त्यांच्या मनामध्ये इतकं दृढ झालेलं आहे. आणि तसं अजून तुम्हाला मला अजून आत्ता आत्ता जाणीव होतीये की ते ब्रह्मतत्व जे आहे त्याचा जो अंश आहे तो तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहेच आहे. तर आता हा अजप म्हणजे काय आहे? तर आपला श्वासोश्वास. श्वासोश्वास म्हणजे काय? श्वास म्हणजे आतमध्ये घेणं आणि उच्छ्वास म्हणजे बाहेर सोडणं. आता तुम्ही मला सांगा, हा आपण जाणीवपूर्वक करतो का श्वासोश्वास? आपोआप चाललेला आहे. कधीपासनं? जन्माच्या क्षणापासून. ज्या क्षणी जन्म झाला आणि त्या वेळेला जर का बाळ रडलं नाही, ह्याचा अर्थ त्याचा श्वास सुरू झालेला नाही. म्हणून काय करतात, त्या बाळाला असं धरतात आणि पाठीवर किंवा मानेवर असं थापट्या मारून त्याला रडायला लावतात. रडला रे रडला की ती श्वासनलिका मोकळी होते आणि ती मोकळी झाली रे झाली की त्याचा श्वास चालू होतो. त्या क्षणी जो श्वास सुरू होतो तो जीवनाचा अंत होईपर्यंत अखंड चालू असतो आणि हा जो श्वासोश्वास अखंड चालतो त्यालाच अजपा जप असं म्हणतात. म्हणजे आतमध्ये श्वास घेणे तो कसा आहे? शक्ती रूपाने येतो. श्वास जेव्हा आत येतो त्यामुळे आपल्याला शक्ती मिळते आणि त्या शक्तीचा उपयोग करून आपण बोलतो. आपण बोलतो म्हणजे काय? आपल्यातून आतमध्ये आलेला श्वास जेव्हा बाहेर पडतो तेव्हाच आपण बोलू शकतो. श्वास घेत असताना किंवा तो श्वास आपण रोखून धरला तर तेवढ्या वेळात आपण बोलू शकत नाही. मग आपल्याला केव्हा बोलता येतं? तर तो श्वास जेव्हा बाहेर पडतो तेव्हाच आपण बोलू शकतो. म्हणजे ती शक्ती आधी आत येते, ती परमेश्वराची शक्ती आहे. ती आत येते आणि मग आपण बोलतो, जेव्हा देवाबद्दल बोलतो तेव्हा त्यात ते जे काही बोलतो देवाबद्दलचं त्याच्यामुळे सगळ्या जगामध्ये लोकांना ऊर्जा पोचते. आपण वायफळ बडबड करतो, कोणाच्याबद्दल काहीतरी वाईट बोलतो, निंदा करतो, ते जे बोलणं आहे ते म्हणजे शक्ती जी आलेली आहे ती वाया घालवू नये. म्हणून काय सांगतात परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये? कोणाचीही निंदा करायची नाही. समोर तर नाहीच नाही, पण अपरोक्ष तो माणूस समोर नसताना सुद्धा करायची नाही असं सांगतात. कारण अशी वायफळ आपली शक्ती वाया घालवली तर आपला थकवा येतो, आपलं मन थकतं, आपलं शरीर थकतं आणि मग आपल्याला कळत नाही असं का होतंय, असं का होतंय? कारण आपल्याला त्याचं कारण कळत नाही, हे असतं. तेव्हा आता बघा, वाल्मिकींनी इथे त्यांनी उदाहरण दिलं. वाल्मिकींनी जप केला. कुठला? नारद मुनींनी त्याला सांगितलं, राम राम राम, बस इथे या.
दगडावर आणि म्हण राम राम राम. तशी त्यानं पण त्याला काय राम राम म्हणता येईना, कारण तो लोकांना सारखा मारायचा ना, त्यामुळे मारणे एवढंच त्याला म्हणून मरा 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 असा जप करत होता. पण तो मरा मरा म्हणता म्हणता तो सुलट झाला आणि मग राम 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 असाच जप झाला. हे जे उलटं झालेलं असतं ना आपल्या बाबतीत, ते सुलट करण्याची युक्ती किंवा ती जी ही आहे ती किमया ती त्या परमेश्वराचीच आहे. आणि ती परमेश्वराची जी शक्ती आहे ती श्वासाबरोबर आपल्या आतमध्ये येते. आणि तो जो आहे तो सोहम, मी तोच आहे श्वास आत येताना. आणि अहम म्हणजे बाहेर जातो, म्हणजे कोण, माझ्यामध्ये मी शुभदा आहे हा माझा अहंकार, हा श्वासाबरोबर बाहेर जातो. कारण ती शक्ती त्याची माझ्याकडे येते आणि त्यानं दिलेल्या शक्तीमुळे मी एवढं सगळं तुमच्याशी बोलू शकते. आणि भक्ती करणारे जे लोक असतात त्या भक्ती करणाऱ्या लोकांना हा जो जप आहे हा अतिशय प्रिय असतो. आणि मी तुम्हाला सांगते, आज तुम्हाला फक्त पहिल्यांदाच कळतं आहे हा अजप अजप आपल्यामध्ये चालू आहे. पण जसं जसं वयाने आपण जातो ना, खूप वय होतं 80 90 95, त्यावेळेला आपल्याला ह्या अजपाजपाचं अतिशय महत्त्व कळतं. आज कदाचित कळेल किंवा नाही कळणार. आज आपण त्याची फक्त माहिती करून घेतो, पण हळूहळू ही माहिती करून घेतल्यानंतर आपण जर लक्ष ठेवायला लागलो की हा अजपा माझ्यामध्ये कशी बरं चालू आहे, असं जर आपण तुम्ही लक्ष ठेवायला लागला तर हळूहळू तुम्हाला त्याचा महत्त्व कळेल, फायदा कळेल आणि मग तुम्ही मनापासून त्या अजपाकडे लक्ष द्याल आणि ती तुम्हाला चांगली जाणीव होईल. ज्ञानी जे लोक असतात ना ते काय करतात, ज्ञानी असतात त्यामुळे त्यांना माहिती आहे, ज्ञान झालेलं असल्यामुळे की त्या परमेश्वराचा अंश माझ्यामध्ये हे माहीत असल्यामुळे ते काय करतात की भक्तिपूर्वक अंतःकरणाने अहोरात्र या सोहमचा जप करतात, अहोरात्र करतात. आणि स्वरसाधना करणारे लोक असतात, स्वरसाधना म्हणजे संगीत, संगीत कला ज्यांच्याकडे असते ते स्वरसाधना करतात. त्यांना सुद्धा श्वास रोखून धरावा लागतो, श्वास लांबवावा लागतो. हे सगळं असल्या तर त्यामुळे ते अजपा जपत असतात. आणि असा ओंकाराचा जप जेव्हा ते करतात तेव्हा त्यांचं संगीत आणखी आणखी सुंदर आणि चांगलं व्हायला लागतं. आणि या जपामुळे त्यांना त्रिकालाचं ज्ञान होतं, अलौकिक अशा सिद्धी प्राप्त होतात. आपल्याला होईल माहिती नाही, होईल सुद्धा कोणाला, पण निदान आपल्याला अजपा कळली आणि त्या अजपाचा आपण फायदा करून घेतला तर आपल्या आयुष्यात कितीतरी चांगले बदल घडतील. पण हे प्रत्येकाने आपला आपला अनुभव घ्यायचा असतो. आणि अशा रीतीने हा जो अजपा आहे या अजपामुळे प्रेमसमाधीचा सुद्धा अनुभव येतो. 24 तास ही अजपा अखंड चालते. आणि त्याच्यामध्ये पुढे वाणी त्यांनी सांगितलेली आहे, त्या वाणीचा सुद्धा त्यांनी, आता ह्याच्यात ही जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना तुम्ही सगळी मन लावून वाचा. कारण दिवसभरामध्ये माणूस सकाळी उठल्यापासून रात्रीच पूर्ण दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत 21,600 एवढे श्वास आपण घेत असतो. आहे का कल्पना? आपण थोडं म्हटलं 1 मिनिट लावायचं घड्याळाचं आणि तेवढ्या वेळात आपण किती श्वास घेतो माहिती आहे तुम्हाला? एका मिनिटामध्ये माणूस 15 श्वास घेतो. आणि अशा रीतीने ही दिवसभराचे श्वास आपण जर का मोजू शकलो तर आपल्याला ही अजपा साधना जमली असं म्हणायला काही हरकत नाही. तर नाकातून श्वास येतो आणि जातो, तर ती कुठे ही अजपा आपल्याला जाणवते ते त्यांनी सगळ्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. अशा रीतीने आपण आता त्यांना काय सांगायचं आहे याच्यामध्ये की तो जो परमेश्वर आहे तो इथे आतच बसलेला आहे नाही का, पण आतच बसलेला आहे पण तो आपल्याला माहिती नाही. म्हणजे तो जर माहिती झाला तर आपल्याला कितीतरी गोष्टी सहजपणाने करता येतात आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो असं ते आहे. आणि त्यालाच लक्ष्मी म्हणायचं. लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे का पैसा असं अडका गाड्या बिड्या असं नव्हे. तर आता ह्याच्यात ते काय म्हणतात की नाना उपासना निरूपणमध्ये समर्थ सांगतात की पृथ्वीमध्ये अनेक लोक असतात, विविध देवांच्या उपासना करतात. त्यांना त्यांना वाटतं की माझाच देव सर्वश्रेष्ठ आहे आणि हा स्तुतीचा प्रकार आहे. सगळी लोक आपल्या आपल्या देवाची स्तुती करतात म्हणून त्यांना तो तो सर्वश्रेष्ठ वाटतो. ते काही चूक काहीच नाही आहे. पण ह्याचा आता सगळेच देव
त्यांचेच अंश आहेत, हे कसं कळणार? म्हणून मग पाणी शेंड्यावर घाला किंवा फांद्यांवर घाला, ते शेवटी मुळापर्यंत जातं. कुठल्याही देवाची उपासना केली तरी ती शेवटी त्या एका अंतरात्म्यालाच मिळते. आणि नारळाचं झाड असेल तर त्याला पाणी कसं घालणार? शेंड्यावर जाऊन घालू शकतो का? नाही. म्हणून मग पावसाचं पाणी त्याच्यावरती जे पडतं ते मग पाणी शिवाय मुळाकडेच जातं. थोडक्यात काय, की समर्थांना या नाना उपासना निरूपण समासामध्ये त्यांना काय सांगायचं आहे, की सारासार विचार केला पाहिजे. आत्मा अनात्म विचार, नित्य काय अनित्य काय याचा विचार हा करायला कठीण होतो, कारण निवड करायला पाहिजे. नित्य काय आहे, अनित्य काय आहे, आणि हे सगळं समजायला आपल्याला निवड करावं लागतं. ते सारासार विचार जर असेल तरच तो निवड करता येते. या पृथ्वीवर अफाट अशी विविधता आहे आणि त्याच्यातून निवड करणे अत्यंत कठीण आहे. आणि अलीकडे दुकानामध्ये सुद्धा आपण कधी गेलो ना तर इतक्या गोष्टी असतात उपलब्ध की त्याच्यातून आपल्याला निवड करणं कठीण जातं. आणि मग आपण काय म्हणतो, दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. 15 साड्या टाकल्या की एक साडी निवडणं कठीण होतं, पण 4च साड्या असल्या तर आपण पटकन निवडू शकतो, नाही का? आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की स्मरण आणि विस्मरण, शिस्त आणि बेशिस्त, अनुभव आणि कल्पना, न्याय आणि अन्याय, हे होणार आहे आणि जे ना अजून होणार नाहीये, घडणार नाहीये, ह्याच्यातून नेमकं काय निवडायचं? आणि म्हणून हे कठीण असतं. आणि मग कोण काम करतो, कोण काम करत नाही, त्याच्याचप्रमाणे आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हे सुद्धा कळणं अत्यंत कठीण असतं. आणि म्हणून धनिक आणि दिवाळखोर, सभ्य आणि चोर, खरे आणि खोटे, श्रीमंत आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ कोण, हे जर का ओळखता आलं तरच आपल्याला निवड करता येते. म्हणजेच दशक 16 समास 9 मध्ये आपल्याला सारासार विचार कसा करायचा ते शिकवलेलं आहे. आणि समास 10 गुणभूत निरूपणामध्ये श्रोता म्हणतो की महाभूताचा महिमा म्हणजे महत्व फार मोठं आहे. मग त्रिगुण कुठे गेले? तेव्हा मग वक्ता त्याला सांगतो की अंतरात्मा हे 5वं भूत आहे आणि त्रिगुण हे त्या 5व्या भूतामध्येच आहे. आणि या समासामध्ये समर्थांनी सृष्टीमध्ये परमात्म्याने कसा समतोल राखलेला आहे ते सांगितलंय. म्हणजे कसं, की प्रचंड उन्हाळा आला की लगेच पाऊस पडतो आणि पाऊस पडला की उष्णता कमी होते. आता खूप पाऊस पडला, पुष्कळच पाऊस पडला आणि मग लगेच ऑक्टोबरमध्ये आता उन्हाळा सुरू होतो की नाही? आणि अशा रीतीने तो समतोल साधला जातो. अति थंडी पडली की होळी येते आणि होळीला लगेच पुन्हा उन्हाळा सुरू होतो. याचप्रमाणे एक दिवस नुसता घेतला म्हणजे हे वर्षातले 3 ऋतू आपण पाहिले, पण एक दिवस घेतला तर त्या एका दिवसात सुद्धा सकाळ आहे, दुपार आहे, सायंकाळ आहे, अशा रीतीने त्या दिवसाचं संपूर्ण समतोल त्या तापमानाचा दिवसाच्या राखला जातो. आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके वेळ धुळी होये सर्वत्रांची. तो अंतरात्मा प्रत्येकामध्ये आहे आणि तो नसला तर त्याचं प्रेत होतं. जेथे आत्माराम नाही अवघे तेथे प्राणी एकरूप होतात. म्हणून जगदीशाचं भजन केलं, म्हणून जगदीशाचं भजन केलं पाहिजे तर अंतरात्म्याची आपल्याला अनुभूती येते आणि खूण पटते आणि त्यालाच आत्म्याचं कर्तृत्व कळतं. आणि ते कर्तृत्व समजून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भजन, पूजन, साधन केलं पाहिजे, म्हणजे परमार्थ आपल्याला साधता येतो. पण समर्थ रामदास म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर विश्वास ठेवला तर हे सगळं आहे, विश्वासच नसेल तर मग काय, आहे की नाही? असं आता हा जो दशक 17 5वा त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात की संपूर्ण दिवसभरामध्ये आपण 21,600 श्वास घेतो आणि तेवढे सोडतो आणि यालाच अजपा जप असं म्हणतात. आणि विचार केला तर हे सगळं सोपं आहे. पण पश्यंती वाणी माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे आपल्या वाणी किती आहेत? 4 आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. त्यातली परा जी आहे ती नाभीच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या जवळ आहे आणि पश्यंती कुठे आहे? हृदयामध्ये आहे आणि तिचं स्थान हृदयामध्ये आहे.
आणि परावाचा जी आहे त्या परावाच्या म्हणजे नाभीमध्ये बेंबीमध्ये आहे ती, आणि हृदयातली पश्चंती, या दोन्हीच्या मध्यावरती स्वराचं जन्मस्थान आहे. तिथे स्वर निघतो आणि मग तो जो स्वर येतो तो स्वर उठतो. तर एकांतामध्ये मौन धरून बसायला सांगितलंय. आता ही साधना जप कशी करायचे? एकांतात बसायचं, कोणी आजूबाजूला नाही असं, आणि कोणा हाक मारणार नाही, कोणाचा फोन येणार नाही, कोणाचा दरवाजा वाजणार नाही, अशा ठिकाणी मौन धरून बसायचं आणि येणारा आणि जाणारा श्वास आपलाच आपण काळजीपूर्वक ऐकायचा. आणि हे ऐकत असताना त्याच्यामध्ये श्वास घेताना सहा सहा असा हा येतो, पण तो उच्चार नसतो बरं का. पण स म्हणजे तो आला आतमध्ये, आणि हम म्हणजे बाहेर पडताना हम हा सुद्धा उच्चार नसतो, पण श्वास घेतो श्वास सोडतो तेच फक्त काळजीपूर्वक बघायचं. म्हणजे सोहम असे सूक्ष्मपणाने शब्द येत असतात, पण तिथे उच्चार अजिबात नसतो. आणि हा सोहम शब्द ऐकता ऐकता त्याच्यामध्ये जो एकाग्र होतो, आणि तोच खरा मौनी. आणि या अवस्थेला शून्य अवस्था म्हणतात. कारण आता मन तुमचं काम करायचंच थांबतं, मनच काम करत नाही, त्यामुळे बुद्धीलाही काम उरत नाही. त्यामुळे मन आणि बुद्धी नाहीशी होते. म्हणजे आपण आणि तो परमेश्वर याच्यामध्ये आता कोणी राहत नाही असं आहे. म्हणून ती शून्य अवस्था. श्वास घेताना सो, सोडताना हम म्हणजे सोहम. म्हणजे काय की तो परमेश्वर मीच आहे, सोहम, तो मीच आहे, तो मीच आहे, असा प्रत्येक श्वासागणिक जप चाललेला असतो. आणि म्हणून आपण ज्या वेळेला अहमपणा आपला श्वास उच्छ्वासाच्या बरोबर बाहेर निघून जातो. 4 खाणींमध्ये प्राणी आहेत, हो की नाही? 4 खाणी म्हणजे उद्भिज, अंडज, स्वेदज आणि जारज. स्वेदज म्हणजे घामातून येणारे, अंडज म्हणजे अंड्यातून येणारे, है की नाही? उद्भिज म्हणजे जमिनीतून येणारी झाडं. हा 3 झाल्या. आणि जारज म्हणजे आपल्यासारखे सस्तन प्राणी. तर ह्या सगळ्यांनाच श्वासोश्वास करावा लागतो. आणि त्या बाकीच्या इतर लोकांना ही जाणीव नसते, परंतु माणसाला मात्र ही जाणीव असते. आणि अजपा ही अशी सोपी साधना सोडून कष्टाच्या साधना करू नयेत असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि आपलं जे स्वरूप आहे आतमधलं, हृदयातलं, ते जे स्वरूप तोच देव आहे. आणि तो सहजपणाने अगदी आपल्या जवळच असतो. आणि ही सहज अवस्था आपण मधून मधून सतत जागरूक राहून जाणून घेतली पाहिजे. आणि ती जाणून घेणं हेच आपलं ध्येय आपण समजलं पाहिजे. जे घडतं हे सगळं ईश्वराची, परमेश्वराची इच्छा आहे असं जर का मानलं, तर संसारातल्या कितीतरी गोष्टी आणि समस्या सोप्या सोप्या होत जातात. आणि हे काय मी तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात याचा अनुभव घ्यायचा. समर्थ काय म्हणतात? समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. तुम्हाला आता समजलं, आता त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तरच आपल्याला ह्याचे अनुभव येणार, हो की नाही? आणि म्हणून अहंकार आपला मग आपोआप लयाला जातो, आपल्याला समाधान मिळतं. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही जपाची उपासना सुरू होते. प्रवृत्ती म्हणजे काय आहे? दुःख. आणि निवृत्ती म्हणजे काय आहे? तर आनंद आहे. आणि हा लक्ष्मीपती जो आहे त्याला आपण घट्ट धरून ठेवलं पाहिजे. आता आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. प्रश्नोत्तरांमध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे की जगामध्ये नाना लोक असतात. पहिला प्रश्न की नाना देवतांची उपासना करतात, पण ती एका अंतरात्म्यालाच पावते. आता हे समर्थाने कसं बरं सिद्ध केलंय? त्याच्यासाठी मी स्वतः बरं का ओवी दशक 16 समास 9 मधली ओवी 4, 5, 9 आणि 10 या मी ओव्या निवडून काढल्या. पण तुम्ही सुद्धा निवडून काढायला हरकत नाही. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तेच तुम्ही खरं नाही धरायचं. आता ओवी 4 मध्ये काय लिहिलंय? निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. त्यांनी काय म्हणलंय? नाना उपासना जरी लोक करत असले तरी अंतरात्मा हा सगळ्यांसाठी एकच देव आहे. आणि प्रत्येक जण त्याचाच अंश आहे. त्याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जी आपण भजन पूजन करतो ती सगळं त्या एकाच देवाला पोचत असतो. सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास
पावते अधिकार परत्वे ते मान्य कीजे. सर्वच लोकांना संतुष्ट केलं तरी सुद्धा ते या एका अंतरात्म्यालाच पोचतं, कारण सगळ्यांच्याच अंतरात्म्यामध्ये तो देव आहेच आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाला नीट पाहून त्याचे चांगलेपणा बघून मग त्याची स्तुती केली पाहिजे. अवास्तव स्तुती करायची नाही, पात्रता बघितलीच पाहिजे. पुढे काय म्हणतात की पर्जन्याचे उदक पडते कसं सिद्ध केलंय ते आता बघा. आत्ता आधी हा सिद्धांत सांगितला की आपण जी जी पूजा करतो, उपासना करतो, ती त्या अंतरात्म्यालाच पोचते, हे त्याचा सिद्धांत झाला. आता त्याला दृष्टांत काय दिला, तर पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते, हातची पावे ना तेथे काय करीती. लहान झाड असलं तर शेंड्यावर पाणी घालता येतं, पण जिथे उंच उंच झाडं आहेत तिथे काय करणार. म्हणून मग ते काय म्हणतात की आपला जिथे हात पोचत नाही त्याला काय करणार. पण त्यात ते सांगतात की पावसाचं पाणी पडतं की नाही त्या झाडांच्या वरच पडतं आणि झाडांच्या शेंड्यावर पडतं, तेथून मग ते पुन्हा मुळाकडेच जातं. हा झाला दृष्टांत. म्हणजेच आपण जी कुठल्याही देवाची पूजा केली तरी ती त्या एका देवाला पोचते हे सांगण्यासाठी दिलेला हा दृष्टांत आहे. सकळासं मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे, साधुजनाचे पवाडे विवेकी मन, तथापि वृक्षाचे निपडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टीचे साकडे काहीच नाही. फार मोठा पुण्यसंग्रह असल्याशिवाय आपल्याला मूळ सापडत नाही. पण साधुजन असतात, सज्जन जे असतात, संत असतात, त्यांना मात्र विवेकाची दृष्टी असते आणि म्हणून ते थेट अंतरात्म्याचीच उपासना करतात. आणि अन्य लोक मात्र आपली जी देवता आहे तिची उपासना करतात. पण समर्थांनी पण आपल्याला सांगितलंय की नाही की तुमची जी कुलदेवी असेल तिची उपासना तुम्ही अवश्य केली पाहिजे. पण तिची उपासना करत असताना लक्षात ठेवायचं की तो अंतरात्मा हा एकच सगळा देव आहे. आपण जिची उपासना करतोय ती शेवटी पुन्हा त्यालाच जाऊन पोचणार आहे. म्हणून थेट अन्य लोक मात्र उपास्य देवतेची उपासना करतात, ते काही चूक नाही, ते करायलाच पाहिजे. आणि मग ते वरील दृष्टांतानुसार झाडाच्या शेंड्याला जसं पाणी घालण्यासारखं आहे तसं ती उपासना शेवटी त्या मूळ अंतरात्म्याला जाऊन पोचते. आणि म्हणून कुठल्याही देवतेची आपण अगदी दृढ श्रद्धेने चांगली उपासना करावी. असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर 4 ओव्यांचं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आता प्रश्न दुसरा, अंतरात्मा रूपी जगदीशाची महती दशक 16 समास 10 मध्ये कशा प्रकारे वर्णन केलेली आहे. तर आता मी ह्याच्यासाठी ज्या ओव्या शोधल्या त्या ओवी 24 दशक 16 समास 10, ओवी 24 पासून 28 पर्यंतच्या मी काढलेल्या आहेत ओव्या. पण तुम्ही पण एकदा हा समास वाचा आणि तुम्ही शोधून काढा की जगदीशाची महती कशी सांगितलेली आहे. हो की नाही. असं काही नाही की मी तुम्हाला सांगते म्हणजे तेच तसंच उत्तर आहे. तुम्ही पण याच्यावर विचार केला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला ते सापडेल. काय म्हणतात समर्थ, आत्मा राम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके वीण धुळी होये सर्वत्रांची. आत्मा राम जो आहे, अंतरात्मा जो आहे, तो सगळ्यांचा सांभाळ करतो, नवे नवे त्रैलोक्याचा प्रतिपाल तो करतो. आणि मग एका अंतरात्मा जर नसेल तर त्याची माती होते. कसं ते मी तुम्हाला सांगितलं ना की अतिशय लावण्यवती पत्नी आहे, पण जर ती प्रेतरूप होऊन पडली तर तिच्यावर कोण प्रेम करणार. त्या देहावर नाही ना प्रेम करत, मग कुणावर प्रेम करतो. तिच्यामध्ये जो अंतरात्मा होता त्याच्यावर प्रेम करतात. असं आहे. जेथे आत्मा राम नाही तेथे उरो न शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी. जर का अंतरात्मा नसेल तर त्रैलोक्यातले सगळेच्या सगळे प्राणी प्रेत होऊन पडतील. म्हणून ही ओवी सगळ्यात महत्वाची आहे. आत्मा नसता येती मरणे, आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैसे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. अंतरात्मा नसेल तर मनुष्याला मरण येतं. आत्म्याशिवाय जीवन हे शक्य नसतं. आणि ही गोष्ट विवेकाने सगळ्यांनी आपल्या मनामध्ये समजून घेतली पाहिजे. म्हणजे अंतरात्मा जो आहे तोच कसा मुख्य देव आहे ते इथे महत्त्व सांगितलं आहे त्याचं. समजणे हे विवेकाचे, तेही आत्म्याविण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. श्रीराम.
समजावून घेण्याची विवेकाची क्रिया सुद्धा अंतरात्म्याशिवाय होत नाही, हो की नाही? आपण ज्या वेळेला निवड करतो, 4 गोष्टी समोर टाकल्यात त्यातली निवड करतो, ती निवड त्या अंतरात्म्यामुळेच होऊ शकते, नाहीतर ती होणार नाही, असं आहे. अंतरात्म्याचे किंवा जगदीशाचे महत्त्व जाणून सगळ्यांनी त्याची उपासना करावी. उपासना प्रकट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. ही जर का अंतरात्म्याची जर का आपण चौकशी केली, कुठे असतो हा अंतरात्मा, कसा त्याला समजून घ्यायचा, तरच ती उपासना प्रकट रूपाने दिसू शकते. आणि या कारणासाठी अंतरात्मा हाच सर्वेसर्व आहे, हा विवेक आपण मनाला पटवून घेतला पाहिजे. आणि आता आली सगळ्यात महत्त्वाची ओवी, उपासनेचा मोठा आश्रयो उपासने वीण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासनेचा आधार खूप मोठा आहे. उपासनेच्या अभावी सर्व जीव अगदी निराश्रितच आहेत. उपासनेच्या अभावामुळे कितीही प्रयत्न केले तरी यशप्राप्ती होणार नाही. आणि म्हणून या अंतरात्म्याची उपासना केली पाहिजे. आता तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे? अजपाजप निरूपण समासामध्ये साधना करण्याची एक पद्धत समर्थांनी सुचवलेली आहे, ती कोणती? आणि याच्यासाठी ओव्या दशक 17 समास 5 मध्ये बरं का महत्व आहे. 3 वेगळे समास आहेत, त्यामुळे दशक कोणता आणि समास कोणता हे आपल्या उत्तरात नीट आलंच पाहिजे. नुसती आपण ओवी लिहिली तर चालणार नाही. दशक कोणता, समास कोणता आणि मग ओव्यांचा संदर्भ द्यायचा. आणि ती जी सांगितली मी आत्ता, मला वाटतं तुम्हाला अजपाजप बरोबर सांगितलेली आहे सगळी व्यवस्थित, पण तुम्ही परत एकदा ह्याच्यामध्ये ते वाचा. ओवी 1 पासून ते 1, 2, 3 ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि मग त्याच्या पुढे सुद्धा आहेत त्या सगळ्या, त्याचा तुम्हाला सारांश करावा लागेल. आणि ऐसी हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी, अशी म्हणजे ओवी 12 पर्यंत ते सांगितलेली आहे. अजपा कशी असते ती ती जरा नीट समजून घ्या. आणि अशी ही अजपा सकळासी म्हणजे जारज अंडज श्वेतज उद्भिज सगळ्यांना आहे, पण ज्याला माहीत समजतं त्यालाच ती कळणार आहे. अजपाजप प्राणी सगळेच अखंडपणे करतात, पण जो जाणतो म्हणजे मनुष्य त्यालाच त्याची समजूत येते. आणि हा आपोआप सहजपणेचा जप चाललेला असताना सायासाने होणारा जप करू नये. सहज सांडून सायासी पडूच नये. कष्टाच्या साधना कशाला कराव्या असं समर्थ म्हणत आहेत. तर अशा रीतीने पुढील ओव्यांचा अर्थ संदर्भासहित स्पष्ट करा. आता पहिली काय आहे ओवी? लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे परम पुरुषे. पूर्वीच्या काळचे उदाहरणं दिली बरं का, की जमिनीमध्ये या तुळया असायच्या घराच्या, त्या तुळयावरच्या बाजूला किंवा खांब हे पोकळ करायचे आणि त्याच्यामध्ये दहन सगळं ठेवायचे, जमिनीत ठेवायचे पुरून. कुठे कुठे काही लोक घर छोटं असलं आणि त्या घरामधून चोरी होईल अशी भीती, तर वनामध्ये जाऊन एक कुठली तरी जागा पक्की करायची आणि तिथे खड्डा खणून त्याच्यात ठेवायचे, असं सुद्धा एका ठिकाणी उल्लेख आहे. हे पूर्वीच्या काळी. आता आपण काय करतो, आपलं सगळं धन आपण बँकांमध्येच ठेवतो. म्हणजे दागिने असले तर लॉकरमध्ये ठेवतो, नाही तर जे काय पैसे असतील ते सगळे बँकेत ठेवतो. त्यामुळे आता असं नाही. पण एखाद्या माणसाला माहीत नसलं की म्हणजे माझ्या माहितीतल्या एक बाई आहेत ना, तर त्यांचे यजमान वारले आणि ह्यांना माहितीच नाही. कायम घरातली गृहिणी ना, त्यामुळे तिला माहितीच नाही कुठल्या कुठल्या बँकांमध्ये आहेत. आणि मग ते काय 1-2 काटली मिळाली पासबुक घेऊन त्या त्या बँकेत त्या गेल्या, पण त्याच्या खेरीज कुठे असलं तर माहीत नसतं. म्हणजे आहे त्यांच्याकडे. मग कोणीतरी त्यांना फोन केला की अहो तुमचे अमुक अमुक हे कोण तुमचे? तर म्हणे माझे यजमान. मग म्हणे अहो तुमचा अकाउंट आहे आमच्याकडे. असा फोन आल्यावर मग त्या बाईंना कळलं की ह्या बँकेत सुद्धा आपलं अकाउंट आहे. म्हणजे हे पूर्वीच्याच काळी घडत होतं असं नाही, की धन असं ठेवलेलं असायचं पण माणसांना माहीत नसायचं आणि म्हणून ते दरिद्र भोगायचे. आता ह्याचं हा उदाहरण आहे. ह्याचं उदाहरण कशासाठी दिलेलं आहे की ही अजपा परमेश्वराची आपण सतत करतच आहोत,
पण आपल्याला केवळ त्याची जाणीव नाही, म्हणजे आपल्याकडे ही संपत्ती आहे, हा वारसा आहे, हे गुण आहेत आपल्याकडे, पण आपल्याला जर माहीत नसेल तर मग आपल्याला त्याचा तेवढा उपयोग होत नाही. म्हणून त्याच्यासाठी दिलेले हे उदाहरण आहे. त्याचे दरिद्र अधिकच उठून दिसतं, की अरे ह्याचे वडील तर एवढे श्रीमंत होते आणि हा असा काय गरीब फाटक्या माणसासारखा राहतो, असं तो जास्त उठून दिसतं ना. म्हणून त्याचे दरिद्र अधिक सांधे नवल केले परमानंदे परमपुरुषे. तर त्या परमेश्वराने ही अजपा आपल्याला देऊन आपल्यावरती केवढे मोठे उपकार केले. पण ती अजपा आपल्याला माहीत झाली पाहिजे आणि आपण त्याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे. पुढचं काय आहे, दुसरी ओवी आहे, न्याय आणि अन्याय होय आणि न होये विवेके विण काय समजू जाणे. हे दशक 16 समास 9 याच्यातली ही 26वी ओवी आहे. म्हणजेच ते आपण आता मगाशी बघितलं की नाही, की निवड करायची असली ना तर कठीण जातं ना. न्याय आणि अन्याय होय आणि न होय, दशक 16 समास 9 नाना उपासना निरूपण. याच्यामध्ये न्याय आणि अन्याय ह्याच्यात निवड करायला कठीण जातं आणि म्हणून विवेक ज्याला करण्याची एक ही आहे त्यालाच तो न्याय काय आणि अन्याय काय आहे ते समजू शकतं. आता अलीकडे बुद्धिभेद करणारे लोक आलेले आहेत आणि ते बुद्धिभेद करतात. आता हे ठीक आहे की उगाच मोठे मोठे डेसिबल्स असलेले करणे लावू नका, डीजे लावू नका, हे बरोबर आहे. पण आपलं त्याच्यासाठी भजनच करायचं नाही किंवा उत्सवच करायचा नाही, अशा तऱ्हेचे जे बुद्धिभेद करणारे लोक आहेत हे चुकीचं आहे की नाही. आणि म्हणून त्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे की हे न्याय अन्याय जर का समजायला पाहिजे तर त्यासाठी सारासार विवेक करता आला पाहिजे. आता प्रश्न 5वा आहे, हा तुमच्यासाठी आहे, तो काय मी नाही तुम्हाला सांगणार. तर प्रश्नपत्रिका हाती पडल्यापासून तुम्ही किती दिवसात स्वाध्याय करता? तुम्ही काही संकल्प करता का? तुम्ही नियोजन करता का? याचा अर्थ काय, नियोजन करून आपला स्वाध्याय ठराविक दिवसात पूर्ण केला पाहिजे. दुसरं काय आहे, प्रबोध स्तराचे इतर अभ्यासार्थी तुमच्या माहितीत आहेत का? आणि असले तर त्यांच्याशी तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेबद्दल विचार विनिमय करता का? आणि जर नसाल करत तर करायला पाहिजे. आणखी कोण कोण तुम्ही संचालकांना विचारू शकता की आधी आणखी कोण कोण आहेत हे प्रबोध स्तराची प्रश्नपत्रिका सोडवणारे, त्यांचे फोन नंबर घ्या. आज व्हॉट्सअप ग्रुप करू शकतो, त्या व्हॉट्सअपवरनं आपण एकमेकांशी विचार विनिमय करू शकतो. पूर्वीच्या काळी म्हणजे मी ज्या वेळेला दासबोधाचा अभ्यास करत होते तेव्हा दासबोध मंडळं होती आणि ती दासबोध मंडळांमध्ये ह्याच्यावरती मार्गदर्शन होतं. पण मी ज्या ठिकाणी होते तिथे एकही दासबोध मंडळ नव्हतं आणि हे माझ्या लक्षात आलं. आणि मग सुदैवाने नंतर मी 2014 पासून समीक्षणाचं काम करते. मग मला 20मध्ये कळलं की आपल्याला लोकांना ह्याच्यावर मार्गदर्शन करायला पाहिजे. म्हणून मग मी हा मार्गदर्शनासाठी असे व्हिडिओ तयार करायला लागले. फेसबुकवर मी टाकले होते, आता फेसबुकवर ते नाहीत, म्हणून आता हा मी नवीन करून यूट्यूबवर टाकत आहे. तर अशा रीतीने आपल्याला अभ्यास करता येतो, व्हॉट्सअपचा उपयोग करून घेता येतो. कल्याण आहे, डोंबिवली आहे, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, सगळ्या ठिकाणी दासबोधाची मंडळं आहेत आणि प्रत्यक्ष आपण एकत्र येऊन जेव्हा अभ्यास करतो तो जास्त चांगला. सांताक्रूजला आहे, अंधेरीला आहे, सगळीकडे. पण बोरिवलीमध्ये आमचं होतं ते आता बंद पडलं आहे. म्हणजे आम्हीच चालू केलं होतं, मी आणि माझी मैत्रीण, ते पण आता हळूहळू बंद पडलं असं झालं. पण मग मी आता हे ऑनलाईन सुरू केलं आहे की याच्यातून तरी आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तर मी तुम्हाला माझा फोन नंबर देते. तुम्हाला जर का काही तुमच्या जवळचं दासबोध मंडळ हवं असलं तरी मला विचारा. तुमचे जे संचालक आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला समीक्षकांचं नाव मिळालं त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या समीक्षकांना तुम्ही विचारू शकता की. आणि अशा रीतीने विचार विनिमय करून जेव्हा आपण अभ्यास करतो तो अधिक चांगला अभ्यास होतो. त्यामुळे तो केला पाहिजे आणि आपण इतर लोकांना पण अभ्यासासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. झाली ही सेवा मी समर्थ चरणी अर्पण करते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. माझ्या या वाणीला आता विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. माझा फोन नंबर घ्या 9969825682.
तुम्हाला कोणालाही शंका असल्या तर मला केव्हाही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता 9969825682.